मुंबईतील बोईसर परिसरात समतानगर पोलिसांनी कथित अंमली पदार्थ तस्कर माला राय हिच्यावर पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी तिचे बेकायदेशीरपणे बांधलेले घर एका आठवड्यात दुसऱ्यांदा पाडले आहे। या कारवाईकडे परिसरातील अंमली पदार्थांची तस्करी आणि समाजविघातक कारवायांवर आळा घालण्यासाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे। माहितीनुसार 18 जून रोजी पोलिसांनी माला रायचे बेकायदेशीर बांधकाम पाडले होते। मात्र कारवाईनंतर अवघ्या 2 दिवसात हे बांधकाम पुन्हा उभारण्यात आल्याचे समोर आले आहे। त्यानंतर 22 जून रोजी समतानगर पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी धडक देत संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त केले आहे। पोलिसांच्या माहितीनुसार माला रायवर अंमली पदार्थांच्या तस्करीसह विविध स्वरूपाचे पाहून अधिक गुन्हे दाखल आहेत। गुन्हेगारी आणि बेकायदेशीर कारवायांवर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबवल्या जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। दरम्यान स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून गुन्हेगारांना हा कडक इशारा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। भविष्यातही बेकायदेशीर बांधकामे आणि गुन्हेगारी कारवायांविरोधात नियमानुसार कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले।